लाडक्या बहिणींना नमस्कार. थोड्याच दिवसात मकर संक्रांती येणार आहे आणि याच दिवशी डिसेंबरचा एक हप्ता आणि जानेवारीचा एक हप्ता अशी मिळून 3,000 रुपये महिलांना एकदाच मिळणार आहे. पण हा हप्ता आहे 3,000चा हा सगळ्याच महिलांना मिळणार नाही. याच दिवशी काही महिला खुश असणार आहे तर काही दुःखी असणार आहे. कारण की या ई-के-वाय-सीमुळे खूप मोठा गोंधळ उडाला आहे आणि याच गोंधळामुळं आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं जे 3,000 रुपये मिळणार आहे, त्या 3,000 रुपयाला खूप साऱ्या महिला मुकणार आहे. तर या अगोदर तुम्हाला मी एक विनंती करतो महिलांनो, भगिनींनो, मी या अगोदर देखील एक व्हिडिओ बनवला होता. जर तुमची के-वाय-सी चुकली नसेल आणि तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल किंवा तुम्ही फॉर्म भरलेला नसेल किंवा एखाद्या त्रुटीमुळं, तर मी अगोदरही म्हणत आलेलो आहे, तुम्ही सगळ्या महिला एकत्र या, एक निवेदन तयार करा. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक निवेदन करून दिलं होतं, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघा. तो तुम्ही निवेदनचा फॉर्मॅट घ्या, एक बनवा. सगळ्या महिला तुम्ही महिला बालविकास अधिकाऱ्याकडे जा आणि त्यांच्याकडे फक्त काय करा, की हार्ड कॉपी तुम्ही जमा करा, त्यांच्याकडून ओ-सी घ्या. कुठलाही वादविवाद करू नका. जर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे 5-5, 10-10 म्हणजे मिनिमम एक 10-10 जणांचा ग्रुप करून जा आणि तिथं तुम्ही तो ॲप्लिकेशन विनंती अर्ज सादर करा, की मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे तरी देखील सांगतो, की तुम्ही जी 31 तारीख 2025 जी डेडलाईन दिली होती के-वाय-सी करण्यासाठी, आम्ही खूप प्रयत्न केला. ओ-टी-पीच येत नव्हता, टेक्निकल इश्यू होता, वेबसाईट वारंवार हँग होत होती, विविध प्रॉब्लेम होते, हो नाहीमुळं सगळा गोंधळ झाला. काही महिलांचे के-वाय-सी चुकल्या, म्हणजे असे खूप सारे प्रॉब्लेम होते. ते काय प्रॉब्लेम महिलांना येत होते, आपण सगळं त्या तिथे ॲप्लिकेशनमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा मागच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पत्र घ्या आणि 10-10 गटाच्या कमीत कमी तुम्ही जा. तिथं अधिकाऱ्यांना भेटा, त्यांच्याकडे द्या, त्यांच्याकडून ओ-सी घ्या. जर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी जर एकी केली, म्हणजे आता मकर संक्रांतीची आलीच जवळ, पण एक 3-4 दिवस सारखे जर अर्ज गेले, तर नक्कीच या गोष्टीचा ते विचार करतील आणि लवकरात लवकर ई-के-वाय-सी सुरू होईल किंवा निर्णय होईल. तुमच्या अकाउंटमध्येही ते 3,000 रुपये टाकण्यात येतील. पण यासाठी महिलांनी एकत्र यायला हवं. मी नेहमी सांगतो, महिला जोपर्यंत एकत्र येणार नाही, तोपर्यंत ई-के-वाय-सी लवकरात लवकर सुरू होणार नाही. त्यासाठी जर तुम्हाला रेग्युलर ज्या महिला आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला आणखी तुमचे पैसे हवे असतील, तर तुम्ही एकत्र या, महिला गोळा करा. जर आपण सिंगल गेलो, तर अधिकारी दाद देत नाही. आतमध्ये तर एवढीच एंट्री देत नाही. त्यासाठी तुम्ही ग्रुपने जा. एकीचे बळ खूप महत्त्वाचे असते. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला. तर तुमच्या काही कमेंट असतील, काही मत असतील, तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा. म्हणजे जेणेकरून तुमचे कमेंट बघून दुसऱ्याही महिलांना उत्साह येईल. तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला, की महिलांनो एकत्र या. कारण की जोपर्यंत महिला शक्ती एकत्र येत नाही ना, तोपर्यंत कुठलीही गोष्ट होणे शक्य नसते, अशक्य नसते. तर नक्की तुम्ही एकत्र या आणि तुमचा लढा लढा.